नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भाजपा एक असा पक्ष आहे जो कायम महिला शक्तीचा आदर करतो आणि आज अशाच एक महिला शक्तीचं आपण अभिवादन करूया। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी कोटी कोटी वंदन। पुढील बातमी अर्थातच भारतीय म्हणून गर्व वाटणारी बातमी। जगभरातील तब्बल 20 देशांनी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवलं आहे। खरं तर हा आपल्या भारताचा गौरव आहे। ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचे सुतोवाच। मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं, आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे। आपल्या फाईलची मूवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मूवमेंटही ई पद्धतीने व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो। लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू। सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कैबिनेटच आम्ही स्वीकारू। मोदी सरकार ने जम्मू कश्मीर में न केवल आतंकवाद को रोकने में सफलता पाई है बल्कि आतंकवाद के पूरे इकोसिस्टम को भी समाप्त किया है। नवी दिल्ली येथे जम्मू काश्मीर एवं लद्दाख सातत्य और संबंधता का एक ऐतिहासिक वृत्तांत या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी संबोधन करताना केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सांगितलं, न पाहता ती लोक केवळ प्रसिद्धी करता बोलतात, त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत, पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणते अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी माध्यमांशी बोलताना असं का म्हणाले ते पाहूया। हा उच्चांक आता सुरुवात आहे। जसं जसं समोर जाईल सरकार, देवेंद्रचा कार्यकाळ पुढे पुढे जाईल, 100 डेज आपण जे म्हणतो आहे सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल। ही सुरुवात आहे, पिक्चर भी बाकी आहे, ट्रेलर आहे और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल। त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार आमच्याकरता, महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय। पुढील बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मोदी सरकारचा संकल्प। केंद्रीय मंत्रिमंडळानं शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपीची सतत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एनएसबी अनुदान व्यतिरिक्त डीएपीवर 3500 प्रति मेट्रिक टन दरानं एकत्र विशेष पॅकेज वाढवण्यास मान्यता दिली आहे। ही बातमी म्हणजे महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब। एफडीआय बाबतीत पुन्हा एकदा महाराष्ट्र अग्रेसर। महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% एफडीआय अवघ्या 6 महिन्यात। आपला महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर आहे। तर एक नजर या आकडेवारीवर। आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे। त्यात अवघ्या 6 महिन्यातच 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे। गेल्या 4 वर्षातील सरासरी पाहिली ना तर 1,19,556 रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे। अर्थातच संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे। 2021 पासून 2024-25 पर्यंतची आकडेवारी काही अशी आहे। 2020-21 1,19,734 कोटी, 2021-22 1,14,964 कोटी, 2022-23 1,18,422 कोटी, 2023-24 1,25,101 कोटी, 2024-25 एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात 1,13,236 कोटी। देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास पाहून आपल्यातील प्रत्येकाला वाटत असेल ना की आपण सुद्धा जगातील या सर्वात मोठ्या पक्षाचा सदस्य झालं पाहिजे। जर तुम्हाला भाजपाचा सदस्य व्हायचं असेल तर आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा।
आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.